आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर आता खाते वाटपाची उत्कंठा लागली आहे। महत्त्वाच्या महसूल मंत्री पदावरून राधाकृष्ण विखे व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात स्पर्धा सुरू असताना आता अहिल्यानगरच्या पालकमंत्री पदावरून देखील मोठी रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पंकजा मुंडे यांचं नाव पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी भाजपचा एक गट कामाला लागल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजलंय। महाविकास आघाडीचे सरकार असताना पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांनी 2.5 वर्ष काम पाहिलं। त्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला। सर्व लोकप्रतिनिधींना त्यांच्या तालुक्यांना चांगला निधी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, विकासाचा समतोल ठेवला। त्यामुळे या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचंच नाव आघाडीवर आहे। मात्र भाजपच्याच नाराज गटाकडून यावेळी विखे पाटील हे पालक नकोत अशी भावना खासगीत व्यक्त करतात। पक्ष नेतृत्वाकडे तसं कळल्याचंही समजतंय। तर यावेळी पालकमंत्री बनवून शेजारील पंकजा मुंडे यांची नियुक्ती करावी यासाठी एक गट आग्रह असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे। विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांच्या नावाला मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीतूनही वाढतं पाठबळ मिळत आहे। महायुतीतील बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पंकजा मुंडेंना नगरला पाठवलं जाऊ शकतं। तसंही पंकजा मुंडेंचे आणि नगरचं येथील राजकारणाचे जिव्हाळ्याचे नाते असल्याचं त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं। त्यामुळे त्या देखील ही संधी सोडणार नाहीत याची चर्चा आहे। त्यामुळेच नगरचे पालकमंत्री आता भाजपची विखे आणि मुंडे ही 2 नावं चर्चेत आहेत। पक्ष नेतृत्व कोणाला संधी देणार याकडे जिल्ह्याचं लक्ष असणार आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।